नमस्कार, मी पुष्पा PM फॅशन या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण फिश कट स्लीव्स कशी स्टिच करायची आणि त्याला एक सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल. हे अस्तरचे 4 पार्ट आणि मेन फॅब्रिकचे 4 पार्ट असे दोन्ही स्लीवचे 4 पार्ट आहेत. तर मी आता तुम्हाला एक एक पार्ट कसा जोडायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर एक पार्ट मी आता मशीनमध्ये जोडून घेतलेला आहे आणि त्याला मी छोटे छोटे असे कट्स देते. तर असे कट्स दिल्याच्या नंतर आपला जो कपडा आहे तो कपडा पलटी होण्यास मदत होते आणि दाबटीप व्यवस्थित देता येते, इझिली दाबटीप देता येते. तर मी आता वरून दाबटीप देते. दाबटीप ही आपल्याला मेन फॅब्रिकवर न देता अस्तरवरती द्यायची आहे. मेन फॅब्रिकवरती दाबटीप दिली तर आपल्याला कपड्याची फिनिशिंग नीट येत नाही. तर मी दाबटीप देऊन परत वरून एक वरच्या साईडनी अजून एक टीप मारून घेते. आता वरून टीप मारून झाली, आपण अस्तर आणि जे मेन कापड आपलं आहे ते जॉईंट करून घेऊया. ते झाल्याच्या नंतर लगेच त्याचे जे एक्स्ट्राचं कापड असतं ते कट करून टाकायचं आणि इथे जो आपला सेंटर पॉईंट आहे बाहीचा तो मी नॉच देऊन घेते, म्हणजे ते आपल्या लक्षात राहील नंतर जोडण्यासाठी. तर आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे स्लीवचे आपले 2 पार्ट आहेत. एक उंचवट्याचा पार्ट आहे आणि एक खोलगट भाग आहे. तर अशा वेळेस आपण मार्किंग करायचं आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस स्लीव जोडणार आहे त्यावेळेस नंतर आपल्याला खूप कन्फ्युजन होतं. आणि हे 4 पार्ट असल्यामुळे एक उजव्या बाजूच्या बाहीचे 2 पार्ट आणि डाव्या बाजूचे 2 पार्ट, त्यामुळे स्लीव जोडताना खूप प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही ते मार्किंग करून ठेवा, म्हणजे पुढचा भाग कोणता, खोलगट भाग कोणता आणि बॅक साईडचा उंचवट्याचा भाग कोणता हे तुमच्या लक्षात राहील. तर इथे मी दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने शिवून घेत आहे आणि कपडा आहे तो खेचायचं आणि ओढताना करायची नाही आहे, त्याच्यामुळं कपड्याला झोळ येण्याची शक्यता असते. तर हे कंप्लीट करून झाले. परत याला एक सेंटर पॉईंटला आपण नॉचेस देऊ. तर ही अशी स्लीव्ज आपली होणार आहे. तर ह्या दोन्ही स्लीव्ज त्याच मेथडने मी कंप्लीट केलेल्या आहे. आपल्या स्लीव इक्वल आहे का आपण चेक करून पाहणार आहे. त्याच्यानंतर स्लीवला जी डिझाईन आपण करणार आहे ती 2 सेंटीमीटर कपडा येईल एवढ्या आकाराच्या आपण छोट्या छोट्या पट्ट्या काढणार आहोत आणि त्या पट्ट्या काढल्याच्या नंतर एक असं छोटीशी फुलासारखी आपण स्लीवला डिझाईन करणार आहे. तर मी तुम्हाला समजण्यासाठी अगदी जवळून दाखवते. बघा, अशा प्रकारे आपण स्लीवला डिझाईन करणार आहे. ज्या आपण छोट्या छोट्या पट्ट्या काढलेल्या आहेत त्याच्या मी छोटी छोटी फुलं तयार करून घेत आहे. तर आता हे पूर्ण मी करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण स्लीवला ते कसं अटॅच करायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हे या कामात घाई गडबड करायची नाही, एकदम जपून व्यवस्थित करायचं आहे. तर सगळ्या मी करून घेतल्यात पंखुड्या, म्हणजे आपण त्याला पंखुड्या पण म्हणू शकतो. तर शिलाई मार्जिन सोडायचं आहे आपले. फिटिंगसाठी आपण जे 1.5 इंच किंवा कोणी 2 इंच घेतं, ज्यांनी जसं घेतलं असेल त्या पद्धतीने शिलाई मार्जिन सोडून फुल जोडून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक 2 ते 3 पॉईंटचं अंतर ठेवून ते आपण कंप्लीट करणार आहे. म्हणजे थोडासा गॅप ठेवायचा आहे, म्हणजे ती आपली डिझाईन व्यवस्थित दिसताना सुंदर दिसणार आहे, त्यासाठी असं करायचं आहे. तर हे एक पार्टचं मी आता पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या स्लीवचं पण तुम्ही करून घ्या. एक्स्ट्राचे धागे वगैरे असे कट करत जा, म्हणजे दिसायला आपल्याला स्लीव छान दिसणार आहे. तर आता मी दोन्ही पार्ट आपल्या स्लीवचे जोडून घेत आहे आणि दुसऱ्या स्लीव्जला पण सेम अशीच डिझाईन तयार करायची आणि दोन्ही स्लीव्ज तयार करायच्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा.